आजच्या नाव आहे कॅल्शियमची कमतरता कशी भरून काढावी. काय ते? प्रत्येक स्त्रीमध्ये मासिक पाळी बंद झाल्यानंतर शरीरातील हार्मोनचे संतुलन बिघडल्याने संपूर्ण शरीरातील हाडे ढिसूळ होऊ लागतात. या दिवसामध्ये फक्त आहारातून कॅल्शियम घेऊन पूर्तता होऊ शकत नाही. यासाठी आयुर्वेदिक कॅल्शियमची औषधे घेणे गरजेचे असते. अन्यथा स्त्रियांच्या शरीरातील हाडे ढिसूळ होऊन थोड्याशा आघाताने देखील भग्न होऊ शकतात. काय ते? आपल्या शरीरात रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र हे 7 धातू असतात. हे शरीराचे धारण करतात, म्हणून यांना धातू असे म्हणतात. या 7 धातूपैकी अस्थि धातूंमध्ये आपल्या शरीराला आकार प्राप्त होतो. कॅल्शियममुळे शरीरातील जैविक घटकांचे संतुलन कायम राहते. आपल्या आहारातून मिळणाऱ्या कॅल्शियममुळे रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण योग्य राहते. कॅल्शियममुळे पेशींचे आरोग्य उत्तम राहते. स्नायूंच्या बदलामुळे शरीरातील हाडांच्या संरचनेमध्ये बदल होत असल्याने कॅल्शियमची गरज जास्त प्रमाणात असते. शरीरातील मणके, अस्थि यामध्ये शक्ती टिकून राहण्यासाठी तसेच स्नायू व हृदयाचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. शरीरातील रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत देखील कॅल्शियमचे महत्व खूपच असते. कॅल्शियम हा दात व अस्थि यामधील मूलभूत घटक असणे शरीरातील पेशींच्या कार्याबरोबर पेशींचे विभाजन, रक्त संचलन, हाडांचे आकुंचन व प्रसरण यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. शरीरातील कॅल्शियम हे व्हिटॅमिन डी, थायरॉइड हार्मोन आणि कॅल्सिटोनिन याद्वारे नियंत्रण केले जाते. त्यामुळे शरीरातील व रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण नेहमी योग्य राहते. व्हिटॅमिन डी आतड्यामधील व किडनीतील कॅल्शियम रक्तामध्ये शोषून घेण्यासाठी मदत करते. आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी ची कोवळ्या प्रकाशापासून मिळत असते. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडांतील कॅल्शियम कमी होऊन हाडे ढिसूळ होतात. याशिवाय आहारातून कॅल्शियम युक्त पदार्थ सेवन न करणे, पचनशक्ती मंदावणे यामुळे आहारातील कॅल्शियमची शोषण शक्ती कमी होते. तसेच स्त्रियांना मासिक पाळीत अतिरिक्त स्त्राव होणे, स्त्रियांची मासिक पाळी येणे बंद झाल्यानंतर हार्मोनचे संतुलन बिघडणे व ऊन आणि शारीरिक श्रमांचा अभाव, गोड पदार्थाची अतिसेवन करणे, नवजात बालकांना मातेचे दूध न मिळणे यामुळे देखील कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. प्रत्येक स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद झाल्यानंतर शरीरातील हार्मोनचे संतुलन बिघडल्याने संपूर्ण शरीरातील हाडे ढिसूळ होऊ लागतात. या दिवसामध्ये फक्त आहारातून कॅल्शियम घेऊन पूर्तता होऊ शकत नाही. यासाठी आयुर्वेदिक कॅल्शियमची औषधे घेणे गरजेचे असते. अन्यथा स्त्रियांच्या शरीरातील हाडे ढिसूळ होऊन थोडक्याच आघाताने देखील भग्न होऊ शकतात. अनेक स्त्रियांना हातापायांना मुंग्या येणे, मणक्याचे विकार उद्भवणे, मान व कंबर दुखणे, सकाळी उठताना त्रास होणे, चालताना त्रास होणे, मांडी घालून जास्त वेळ बसू न शकणे, शौचाला बसता न येणे, चक्कर येणे, गुडघेदुखी, लवकर थकवा येणे, दात दुखणे, नखे ठिसूळ झाल्याने तुटणे, केस गळणे, सतत भीती वाटणे, ताणतणाव जाणवणे, स्मरणशक्ती कमी होणे व झोप न लागणे अशा अनेक प्रकारच्या त्रासांना तोंड द्यावे लागते. तथापि बहुतांश स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागतात.
स्त्रियांनी वयाच्या 50 नंतर आहारात कॅल्शियम पदार्थाचे प्रमाण वाढवावे. पुढील पदार्थ हे कॅल्शियमयुक्त आहेत. गहू, बाजरी, नाचणी, दूध, दुधाचे सर्व पदार्थ, मूग, गूळ, सोयाबीन, वाटाणे, मटकी, राजमा, कढीपत्ता, कोबी, मेथी, मुळ्याची पाने, पुदिना, कोथिंबीर, काकडी, गवार, टोमॅटो, मनुका, बदाम, पिस्ते, अक्रोड, खरबुजाच्या बिया, नारळ, आंबा, सीताफळ, संत्रा, अननस, गोवा, जिरे, हिंग, लवंग व काळे मिरे या पदार्थांचा आहारात समावेश करावा. कॅल्शियम वाढण्याचे घरगुती उपाय काय ते? जेवल्यानंतर नागविलेचे पान व चुना खावा. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास दुधात गूळ टाकून प्यावा. सुरमई मासेचे सेवन करावे. बदाम, सुके अंजीराचे सेवन करावे. आहारात भेंडीच्या भाजीचे सेवन जास्त करावे. स्वयंपाकात तीळ तेलाचा वापर करावा. रोज आवळ्याचे सेवन करावे. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा जिरे टाकून उकळून प्यावे व थंड झाल्यावर सकाळी सायंकाळी प्यावे. बाभळीच्या बियाचे सूक्ष्म चूर्ण व तूप मधासोबत घ्यावे. बाभळीच्या डिंकाचे चूर्ण तूप साखरेबरोबर घ्यावे. 1 कप दुधात 1 चमचा बडीशोप टाकून दूध उकळून घेऊन त्यामध्ये 1 चमचा बाभळीच्या डिंकाचे चूर्ण टाकून उकळून थंड झाल्यावर प्यावे. सकाळी 1 ग्लास ताज्या उसाच्या रसामध्ये 1 गुंज सोया टाकून घ्यावा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.